श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. ताईंनो, वटपौर्णिमा म्हणजे त्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा पण आहे. महिलांनो, आपल्याला पौर्णिमेच्या पण या दिवशी सेवा करायची आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वस्तिक हे मंगल्य चिन्ह काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचं प्रतीक आहे. कुठल्या पण शुभ कार्यामध्ये आपण स्वस्तिक काढत असतो. आणि बघा, स्वस्तिक चिन्हामुळे सकर्मक ऊर्जा निर्माण होत असते. तर त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनो, जमेल तेव्हा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात. उपाय नाही म्हणता येणार, स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, हा एक नियम असतो. आणि बघा, स्वस्तिक चिन्हामुळे सगळ्या मंगलमय गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. तर त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. आणि सकाळी शक्यतो हा उपाय तुम्ही करून घ्या. कारण काय, मग दिवसभरामध्ये नंतर आपण विसरून जातो. पण समजा तुम्हाला सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी आठवलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता. आणि बघा, वटपौर्णिमा हा दिवस खूप मोठा आहे. हा उपाय जर तुम्ही केला ना, स्वस्तिक चिन्ह फक्त तुम्ही काढलं ना, तर माता लक्ष्मी आणि कुबेर देवता प्रसन्न होतील आणि तुमच्या घराकडे आकर्षित होतील. कोणत्याही प्रकारची गरिबी, आर्थिक संकट, कर्जाचा डोंगर असं काही अडचणी असतील तर तुमच्या आर्थिक समस्या तर त्या दूर होण्यासाठी मदत होतील. बघा, आपण जो खर्च केला आहे ते आपल्यालाच, किंवा आपण जे कर्ज घेतलं आहे आपल्यालाच फेडायचं आहे. पण त्या आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल, तेव्हाच आपण पैसा कमवू शकू. पैसा आपल्या घरामध्ये येईल आणि मग आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. पण तितकंच खरं आहे, त्यासाठी अशा शुभ दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर सगळ्यांना पहिलं महिन्यांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी, वटपौर्णिमेला तुम्हाला लवकर उठून घराची स्वच्छता करायची आहे, लवकर अंघोळ करायची आहे. त्यानंतर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात पहिलं तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन मुख्य दरवाजावर तुम्हाला उंबरठा पाणी शिंपडायचं आहे. तुम्हाला नक्कीच माहिती असेल की नकर्मक ऊर्जा ही घेऊन ठेपलेली असते. रात्रभर ती जाण्यासाठी आणि पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीची असते. तर पहिली नकर्मक गोष्टी घालवायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल. बरोबर, तर त्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे. उठल्या उठल्या आंघोळीच्या आधी पण चालेल. तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर आंघोळ करून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, घरातील नकर्मक ऊर्जा जाण्यासाठी, घराला कोणाची वाईट नजर लागली असेल, कर्णीबाधा, इडापिडा या गोष्टी जाण्यासाठी तुम्हाला बघा, पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता. दर पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा केली तर वर्षभरामध्ये 12 सत्यनारायण पूजा होतात. आणि 12 सत्यनारायण पूजा जेव्हा तुमच्या घरामध्ये होतात ना, तर बघा, त्याचा अनुभव तुम्हाला स्वतः येईल. ज्या गोष्टी तुम्ही विचारसुद्धा केल्या नसेल तितक्या चांगल्या गोष्टी माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये घडून आणेल. स्वतः मी 12 सत्यनारायण पूजा ज्या आहेत तर त्या पौर्णिमेच्या केल्या आहेत. खूप सोप्या आहे. जसं आपली बघा, सत्यनारायण पूजा गणपती वगैरे करतो ना, श्रावणात करतो ना, तशी अगदी मोठी नाही, अगदी छोटी पूजा असते. सत्यनारायण विधीच पुस्तक मिळतं तुम्हाला. दर पौर्णिमेला संध्याकाळी या पौर्णिमेपासून तुम्ही 12 सत्यनारायण पूजा करू शकता. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तुमचं शॉप, उद्योगधंदा, व्यवसाय चालत नसलेलं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या सत्यनारायण पूजा करू शकता. खूप प्रभावी सेवा आहे. आता बघा, वटपौर्णिमा आहे तर त्यामुळे आपल्याला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असते. सगळ्या सवासीन स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं आणि 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून पूजा करत असतात. आणि पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला या दिवशी श्रीयंत्राची स्थापना घरामध्ये करायची असेल तर नक्की करा. अतिशय शुभ दिवस आहे. श्रीयंत्र तुमच्या जवळपास कुठे मिळेल तिथून घ्या. नाही मिळालं तर तुम्ही कुठेही, जिथे केंद्र असेल तिथे जरी तुम्ही गेलात तरीही चालेल. शक्यतो कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही त्याची स्थापना करा. जमल्यास तुम्ही या ज्येष्ठ पौर्णिमेला केली तर अतिउत्तम. यानंतर बघा, या दिवशी तुम्हाला चंद्राची संध्याकाळी पूजा करायची आहे. रात्री चंद्राकडे बसून किंवा बघून चंद्राला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. दूध साखर अर्पण करायचं आहे. चंद्राला नमस्कार करायचा आहे. मंडई, परत एकदा सांगते, चंद्राला तुम्हाला या दिवशी दूध साखर अर्पण करायचं आहे. चंद्राला नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर चंद्राची पूजा पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे. बघा, चंद्राला पौर्णिमा
पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल असतो आणि त्या दिवशी त्याची चंद्राची पूजा केल्यामुळे चंद्राच्या सकर्मक लहरी ज्या आहेत तर त्या आपल्याकडे खेचल्या जातात. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट, सकाळी लवकर उठून तुम्हाला उंबरठ्याला जेव्हा तुम्ही पाणी वगैरे पुसून नंतर उंबरठा स्वच्छ कराल, अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लिंपण करायचं आहे. हळदीमध्ये अगदी थोडंसं गोमतार मिसळून उंबरठ्यावर हळदीचं लिंपण करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला जमेल सकाळीच घराच्या मुख्य दरवाजावर एक वाटीमध्ये तुम्ही हळद कुंकू मिक्स करा. त्यात थोडंसं तूप घ्या. गाईचं तूप असेल तर ते मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे मुख्य दरवाजावर. ठीक आहे. तुमच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा तुमचं जे प्रवेशद्वार आहे, तुमचं बाहेर सेफ्टी डोअर असेल त्याच्यावर काढलं तरीही चालेल, पण मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. हळदी कुंकू आणि स्वस्तिक चिन्ह, त्यामध्ये 4 थेंब, बाजूला 2 रेषा सरळ काढा. वाकडं स्वस्तिक चिन्ह काढू नका. वाकडं स्वस्तिक चिन्ह काढलं तर मग त्याचं वाईट परिणाम होतात. स्वस्तिक सरळ काढा, नियमाने स्वस्तिक काढा आणि मध्ये 4 थेंब द्या, बाजूला 2 रेषा द्या. त्याशिवाय स्वस्तिक चिन्ह पूर्ण होत नाही. स्वस्तिक हे शुभ आणि सकर्मक ऊर्जा दर्शवत आहे. घरामध्ये समृद्धी आणि शांती टिकवण्यासाठी हे मदत करत असतं. तर त्यामुळे महिलांनो, न चुकता न विसरता हे स्वस्तिक चिन्ह काढायला विसरू नका. बघा, स्वस्तिक चिन्हामुळे तुम्हाला वाटेल की फक्त स्वस्तिक चिन्ह काढल्याने काय होणार आहे, तर खरंच ते चिन्ह एवढंच आहे. म्हणजे फक्त हळदी कुंकवाने काढायचं आहे आपल्याला, पण एक गोष्ट महत्त्वाची असली तरी त्याच्यातून होणारा आपल्याला जो लाभ आहे ना, तो खूप पटीने जास्त आहे. मी स्वतः तुम्हाला माझा अनुभव नक्की शेअर करेन. तुम्ही शेवट व्हिडिओपर्यंत नक्की पहा. मंडळी, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. बघा ताईंनो, माझ्या दरवाजावर किंवा माझ्या उंबरठ्यावर नेहमी मी हळदी कुंकवाचं स्वस्तिक असतं. अमावस्या किंवा पौर्णिमेला ते पूर्ण मी स्वच्छ पुसून परत नव्याने काढत असते. गाईचं तूप तुम्हाला हळदी आणि कुंकवामध्ये टाकून तसं काढायचं आहे. अगदी स्पष्ट दिसेलच पाहिजे असं पण नाही. तुम्ही हलकंच काढा, पण तुम्हाला कळलं की तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही थोडंसं डार्क काढण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तर मग ते दिसायला पण छान दिसतं. आणि महिलांना मी अगदी विनंती करते, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. सगळ्या सेवा पण आपल्याला करायच्या आहेत, पण या दिवशी सुसत्काचं पाठ वगैरे सेवा पण तुम्हाला सांगेल कशा करायच्या आहेत, कोणत्या करायच्या आहेत. माता लक्ष्मी भगवानीची प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. पण बघा, स्वस्तिक चिन्ह तुम्ही काढल्यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी जी आहे तर ती राहणार नाही. घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील, घरातल्या लोकांना नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील, तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा छोटासा असा उपाय करायचा आहे. यातला यात ही ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला न चुकता करायचं आहे. ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ना, त्या घरातल्या घरात लोकांची प्रगती थांबलेली असते. कष्ट करतात पण पैसा येत नाही. मग अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, तुम्ही त्या केल्या पाहिजे. नकारात्मक ऊर्जा पळून जाईल आणि मग परिणामी माता लक्ष्मी आकर्षित होईल. घरातलं वातावरण सुधरेल, घरातल्या लोकांची प्रगती व्हायला लागेल आणि कष्टासोबतच नशिबाची साथ मिळेल. हे महत्त्वाचं आहे. कष्ट तर करायचं आहे. उगाच आपण झोपून राहायचं, 4-4 तास सेवा करायची, बाकी काही काम करायचं नाही, याला अर्थ नाही. आपण कष्टासोबत आपण जे काही काम करतो ना, आपण ज्या सेवा करतो त्याचं फळ मिळवण्यासाठी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात. तर बघा मंडळी, वटपौर्णिमा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला स्वस्तिक न चुकता काढायचं आहे, न विसरता काढायचं आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी.